होता. मला वाटलं आज हे बाईकवाल तरी जातात तर मी तरी जातोय. 60 ते 70च्या स्पीडला घेत होता माझी. कोल्हापूर कोल्हापूर. मी आता आहे राधानगरीत. टाईम आहे 7:15 वाजल्यात संध्याकाळचे. 1.5 तास किंवा पावणे 2 तास लागला, कारण की तो घाट ट्रक चढत होता, त्यामुळे ठीक आहे ते मी बोललो. आलो जरा वडापाव खाल्ला, 10 रुपयाला होता, 2 खाल्ले आणि आता निघालो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी. बस राधानगरी बस डेपो पूर्ण खाली आहे, काहीच नाही. छोटं गाव आहे पण खूप मस्त गाव आहे. तिकडंच बाजूला डॅम पण आहे, मस्त वाटलं. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, स्पेशली जी कोल्हापूर या भागातून आहेत, खूप भारी आहेत तुम्ही. म्हणजे आता पण मी ज्या ट्रकमधून आलो, भले म्हणजे तो दादा बोले की कॅमेऱ्यात नको घेऊ, बट तो विचारपूस करत होता, अच्छा इकडे आहे का, हे आहे का, इथे कसा आला, एकटाच आहेस का, पैसे आहेत का, असं. मी त्याला सांगितलं मी व्हिडिओ बनवतो. सो जेवढे पण कोल्हापुरातून बघतायत, थँक्यू सो मच. मी त्या दोन्ही ट्रक दादांचं म्हणजे ते एकदम आपलंसं करून टाकतात कोल्हापूरकर आणि राधानगरीतले. बाय द वे मी आता डायरेक्ट लॉजवर जाऊन झोपणार होता, पन्हाळ्याला जायचं आहे. सो आज बाळूमामा नाही आणि मला राधानगरी धरणसुद्धा नाही बघायला भेटलं, कारण की ते 6ला बंद होतं. आणि बाय द वे दाजीपूर मंगळवारी बंद असतं, हे लक्षात ठेवूनच या. 6ला चालू होतं, 2:30पर्यंत बंद होतं. ते बोलले 3पर्यंत करतात जर कोण आलं, पण तुम्ही 2:30 पकडून चाला. आणि थँक्यू सो मच कोल्हापूरकरांना, तुम्ही खरंच म्हणजे माझं हृदय जिंकलं आहे. तुम्ही खूप चांगले आहात. भविष्यात कधीतरी प्रॉपर म्हणजे मी आता थोडं बजेट टाईट आहे, त्यामुळे असं करतो, पण एक दिवस नक्की मी कोल्हापूरला येईन आणि राधानगरी धरण आणि बाळूमामा हे दोन्ही मी कवर करेन. आता नाही जमलं त्याबद्दल आणि त्या मी दोघांचाही धन्यवाद देतो. मित्रांनो थोडा सीन झाला आहे, मी अजून राधानगरीला त्या 7:30 झाले आहेत. ST स्टँडला चौकशी केली, डायरेक्ट 8:15ची गाडी आहे, ती पण पुणे गाडी आहे. त्याच्यानंतर 8:30ची आहे. आपल्याला काय तरी आता जुगाड करावं लागणार आहे. गाईज आता वाजल्यात 8:15. राधानगरी मला काही सोडतच नव्हती. मी गेले 1.5 तास स्टँडच्या तिकडे उभा होतो, 1.5 तास. ना बस ना ट्रक, काहीच नाही. आता मी कुठेतरी आलेलो आहे, जरा चौक टाईप दिसतंय, थोडं आतच आहे. आता बघूया इथून काही भेटतं का. थोडं प्रोग्रेस केली आहे, 5-7 किलोमीटर. काय भेटलं तर बरं होईल. आपल्याला चांगलाच उशीर होणार आहे, चांगलाच. अरे ट्रक थांबला. कोल्हापूर कोल्हापूर जात आहे. हा पण काका मी ना असं लिफ्ट मागतच फिरतो, पैसे असं नाही देत. हा नाही नाही म्हणजे कसं मी सांगतो, कारण की मी कसं एक ना व्हिडिओ बनवतोय ना, असं लिफ्ट मागतच फिरतो, माझ्याकडे पैसे नाही तो असं म्हणून. चालेल ना? हो नाही मी सांगतोय, तर काही लोक बोलतात नंतर असं. ठीक आहे. तुम्ही कुठे जाताय? मिरज. तर फायनली कुठं आहे लिव एकदाची भेटली आपल्याला गाडी. हां चालेल चालेल, करा करा. तो चला काका आहे तिथे. थँक्यू काका. तुम्ही कुठून आलात? अरे वा, मी पण कोकणातलाच आहे, चिपळूणचा. हा पेट्रोल असतं की डिझेल असतं तुमच्याकडे गाडीत? दोन्ही. पण रात्रीचा घाट काय खतरनाक दिसतो. बाईक वरून जायला तर बापरे, कसला रे डेंजर रस्ता.
बापरे. तर मित्रांनो, मी आता कोल्हापुरात आहे. टाईम 9:10. थोडं मी तुम्हाला इथं गणित सांगतो. गणित काय, मी एक नॉर्मल सांगतो की दाजीपूर ते राधानगरी हे 25 किलोमीटरचं अंतर 1.5 तासात गाठलं. ठीक आहे. मग मी 1.5 तास राधानगरीतच होतो, काय भेटत नव्हतं. पुढे 50 किलोमीटर जवळजवळ बाकी होतं. 8ला मला एक छोटा टेम्पो भेटला. त्यांनी मला थोडं पुढे सोडलं, एक 5 किलोमीटर, आणि अजून जे पुढचे 45 किलोमीटर बाकी होतं ते मी फक्त 40 ते 50 मिनटात कवर केलं आहे. हो, मी हे बघा, मी खोटं नाही बोलत. 9:15 झालं. त्या पेट्रोलवाल्या ट्रकने जी गाडी आणली आहे माझी फाटून हातात आली. म्हणजे तो 60 डिग्रीचे टर्नसुद्धा, म्हणजे 60 डिग्री म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडे जे असं कर्वी असतात ना, तसे टर्नसुद्धा तो 60 ते 70च्या स्पीडला घेत होता. माझी फाटलेली, मी काय बोलू नाही शकत. पण त्याने जी गाडी पळवली, फक्त मध्ये एकदा थांबवली ती, पण वॉशरूम ब्रेकला ते पण तो गेला. आणि तो हॉर्नवर हॉर्न मारतो. मला असं वाटलं की बाबा हे बाईकवाले गेले आता. काय डेंजर गाडी पळवली त्याने. 9:15 मी कोल्हापुरात आहे, काय बोलू मी आता. असं एनिवे चांगलं आहे. थोडं माझी खरं हाताला कामत होतं गाडी चालवताना. मला वाटलं आता हे बाईकवाले तरी जातात तर मी तरी जातोय. पण हां, मी एक गोष्ट सांगेन, त्यांच्याकडे तसा अनुभवसुद्धा होता, कारण की ते 2002 पासून ड्रायव्हर आहेत, जेव्हा मी जन्मलोसुद्धा नव्हतो. सो एनिवे, हा ब्लॉग मी इथेच एंड करेन. आता जाऊ मस्त, उद्या पन्हाळ्याला जायचं. आज मे बी पाऊस पडू शकतो, बट येस, ऑलवेज ट्रस्ट गॉड्स प्लॅन. म्हणजे एक वेळ अशी होती की मला वाटलं मला 10, 10:30, 11 वाजू शकतील. मी काय माहिती, जवळ कोल्हापुरात आहे आता. ठीक आहे, आता इथून मोजून एक 15 ते 20 किंवा मॅक्झिमम 30 मिनटात मी पोहोचेन लॉजवर. सो मला भूक पण नाही लागली आहे. सो हा ब्लॉग एंड करतो. गुड नाईट, टेक केअर.